हॅलो नमस्कार. चला तर आज आपण बनवूया काळ्या मसाल्यातील शेवगा. त्यासाठी मी शेवगा मस्त असा उकडायला ठेवला आहे मीठ आणि हळद टाकून. तोपर्यंत इकडं वल्लं खोबरं घेतलं आहे मी. खोबरं आणि कांदा छान भाजून घ्यायचा. वल्ल्या खोबऱ्यामध्ये भाजी खूप छान होती. इकडे शेंगा उकडून घेतल्यात, त्या काढून घेऊ. हे पाणी भाजीसाठी आपल्याला तसंच ठेवून घ्यायचं आहे. आणि हे भाजलेलं वल्लं खोबरं आणि कांदा छान बारीक पाट्यावर ठेचून बारीक करून घेऊ रगडून. बघा छान असा बारीक करून घ्यायचा. अशी भाजी बनवून बघा, मटणापेक्षा पण भारी होती ही भाजी. आणि आता लसूण आणि आलं ते पण त्याच्याबरोबर आपण बारीक करून घेऊ. मसाला वाटून झाला आहे. कढई गरम करायला ठेवू आणि तेल टाकून घेऊ. आणि जे वाटून घेतलेला मसाला आहे ते टाकून घेते. छान असा परतून घेते. मसाला परतला की छान मग धना पावडर, मटन मसाला, सुहाना मटन मसाला पावडर टाकली. नंतर आपला घरचा काळा मसाला, छान आता मसाले परतून घेऊ. थोडंसं शेंगाचं पाणी टाकून घेऊ. मस्त असं तेल सुटतं मसाल्याला आणि त्याला चांगले परतल्यानंतर बघा मसाले असं मस्त तेल सोडायला लागले की मग आपण शेंगा टाकून घेऊ. शेंगा खालीवरती करून छान परतून घ्यायच्या. एकच नंबर भाजी होती बघा. आता ते पाणी उरलेलं टाकून घेऊ. ते शेंगाचं राहिलेलं पाणी होतं ते टाकून घेतलं. आता तुम्हाला जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. दुसरं पण पाणी टाकून घेऊ. बघा कशी भारी दिसते. आणि हां, हे घरचा येसूर बनवलेला आहे तो त्याच्यात टाकून घेते. हे येसराचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन आपल्या चॅनलवरती. एकच नंबर भाज्या होत्या त्यांनी काळ्या मसाल्यातल्या. तो येसूर टाकून घेऊ. छान अशी भाजी. कसं मस्त तेल आलंय. तरीदार भाजी होती, एकदम झणझणीत. मस्त वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. आहा, एकच नंबर. आणि मीठ राहिलं होतं आपलं, पहिलं मीठ टाकलेलं होतं हां शेंगा उकडताना, त्यामुळं कमीच टाकायचं, लागन तेवढंच. छान असं थीर मीडियम लो फ्लेमवर चांगली कडून घ्यायची भाजी. मस्त मी ज्वारीची भाकर, शेंगा कशी तरी आली, एक नंबर. कांदा बुक्कीत फोडून घ्यायचा. पहिल्या बुक्कीत नाही फुटला पण दुसऱ्या बुक्कीत फुटला. एकच नंबर. ज्वारीची तुमच्याकडे जर बाजरीची भाकर असेल ना तर मग तर एकच नंबर बघा.